महाराष्ट्रात खळबळ उडवणारी बातमी, दोन्ही शिवसेनेची युती। ठाकरेंचा शिलेदार म्हणाला, राजकीय रंग बाजूला ठेवा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेमध्ये उभी फट पाडली। त्यानंतर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं। या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्यामधली राजकीय दुश्मनी ही टोकाला पोहोचली आहे। अशामध्ये दोन शिवसेना जर एकत्र येणार असतील असं कोणाला सांगितलं तर आत्ताच्या घडीला कोणालाच विश्वास बसणार नाही। मात्र राजकीय पटलावर कोणीच कधी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। आणि यातच आता कारण ठरलं आहे पुणे जिल्ह्यातील चाकण नगर परिषद निवडणूक। चाकण नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचे पाहायला मिळाले। महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी, ही घटना येणाऱ्या काळात राज्याचे राजकारण बदलणारी ठरणार आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे। चाकणमधील शिंदे आणि ठाकरे गटाच्या या युतीमुळे राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत। चाकण नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे गट आणि ठाकरे गट यांची युती पाहायला मिळाली। मनीषा गोरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना खेडचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे, शिरूरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोन्ही नेते सोबत आले होते। या युतीवर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक होते आहे। मनीषा गोरे नगराध्यक्षपदासाठी उभा आहेत। अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे, पण ही युती नाही असं बाबाजी काळे यांनी म्हटले आहे। तर उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिव अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे हा निर्णय फक्त चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित आहे। तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी येथे आम्ही स्वबळावर लढत असल्याचं बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले। त्यामुळे चाकणमधील ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती ही सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे। यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।